तुम्ही वरळीला नारळी पौर्णिमेशी जर आलात ना तर तुम्हाला इथे एक पारंपरिक असा आगळा वेगळा खेळ तुम्हाला इथे पाहायला भेटेल आणि नारळ फोडण्याचा खेळ इथे असतो। तर आता नारळ फोडण्याची स्पर्धा इथे चालू आहे, तर तुम्ही ते पाठीमागे पाहू शकता। नमस्कार, मी औरी तुमचे सगळ्यांचे स्वागत करते आणि आज आहे नारळी पौर्णिमा आणि उद्या आहे रक्षाबंधन। तर तुम्हा सगळ्यांना नारळी पौर्णिमा आणि उद्याच्या रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा। तर मागच्या वर्षी आपण वर्सोवाला गेलो होतो नारळी पौर्णिमा सण साजरा करण्यासाठी आणि त्याच्या आदल्या वर्षी आपण वरळी गावात आलो होतो। तर आपण यावर्षी पुन्हा वरळीमध्ये आलो आहोत। तर आता आपण देखील या वरळीकरांसोबत आपण नारळी पौर्णिमा सण साजरा करण्यासाठी आता आपण त्यांच्यासोबत सामील होऊयात। तुमचा परिचय द्या। नमस्कार, मी संतोष वासुदेव वरळीकर समजे, वरळी कोळीवाडा, राहणार 58 GB। मी आमच्या पहिला नमस्कार वगैरे आमच्या परंपरेने आहे पूर्ण, म्हणजे पारंपरिक आणि पूर्वजांपासून ही चाललेली 800 वर्षापूर्वीपासून ही परंपरा चालू आहे आणि ती आम्ही जतन करत आहोत। व मुंबई शहर में गाव वरली गाव, देह रूपी गलबात सोडा, उदान जायलय उदान रे दादा, उदान जायलय उदान रे दादा, उदान जायलय उदान रे। वेळा जुनी आहे बाकी, वेळा जुनी आहे बाकी, आयुष्याच्या भांगाला, आयुष्याच्या भांगाला तुम्ही देहरूपी गलबात सोडा, उदान जायलय उदान रे दादा, उदान जायलय उदान रे, उदान जायलय उदान रे। गोलपा हरबा सगबा कृपा करी वरळी वारी, अरे गोलपा हरबा सगबा कृपा करी वरळी वारी, बंधू वेताळ देवा आहे आमच्या किल्ल्याच्या टोकावरी, बंधू वेताळ देवा आहे किल्ल्याच्या टोकावरी। हे वेताळाचं मंदिर आहे ना, म्हणून त्याच्यामुळे मी गाणं, हे किल्ल्याचं टोक आहे आणि हे वेताळाचं मंदिर। आता आपल्यासोबत आहेत या कोळी समाजाच्या अध्यक्षिका, आता आपल्यासोबत आहेत माननीय वरळीकर, नॅशनल फिशरीजवर मी व्हाईस प्रेसिडेंट आहे। आणि मी एवढंच सांगते की नारळी पौर्णिमा हा आमचा कोळ्यांचा अत्यंत आनंदाचा दिवस आहे। प्रत्येक कोळीवाड्यामध्ये हा सण साजरा केला जातो आणि या दिवशी आम्ही दर्याला सोन्याचा नारळ अर्पण करतो आणि दर्याला एवढंच सांगतो की आम्हाला भरभराटी दे,
आज आम्ही नारळ अर्पण करून आम्ही सर्वांना सुखशांती मागतो आणि आम्हाला भरभरून आम्हाला मावरं दे हीच आम्ही दर्याला विनंती करतो. धन्यवाद मॅडम. मी आनंद सर वरी गावात आनंद क्लासेस चालवतो. दरवर्षी या ठिकाणी नारळी पौर्णिमेला आमच्या कोळी बांधवातर्फे या सागर राजाला, दर्यावधी राजाला सोन्याचा नारळ अर्पण करून या ठिकाणी दर्या राजाकडे प्रार्थना केली जाते की आमच्या कोळी बांधवांच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदो, त्यांच्या मुलाबाळांना त्यांच्या कामात आणि त्यांच्या धंद्यामध्ये बरकत मिळावी. आणि याकरता या दर्या राजाला सोन्याचा नारळ अर्पण करून हा उत्साह अगदी थाटामाटात या ठिकाणी साजरा केला जातो. या कार्यक्रमाकरता वरी गावच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक नेते मंडळीसुद्धा वरी गावात येऊन या ठिकाणी हा उत्सव पाहतात. त्याचबरोबर अनेक लोक या ठिकाणी या उत्सवाकरता आनंदाने दरवर्षी वाट पाहत या ठिकाणी येतात. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. हे सागर देवता आज आम्ही तुमचं पूजन करत आहोत. तर या पूजनाला तू उतर आणि आमच्या मच्छीमारांचं जे काही समुद्रात जातात त्यांचं तू संरक्षण करायचं आहे. एवढंच नव्हे, ते येणाऱ्या ज्या काही आपत्त्या असतील त्या तू तिकडे थोपून धर, जी काही वादळं असतील ती, आणि आमच्या भगिनींचे कुंकू तू सुरक्षित ठेव. एवढंच नव्हे तर त्यांच्या धंद्यापाशाला तू बरकत दे आणि आमच्या देशावरतीला समुद्रामार्गे येणारं जे काही संकट असेल ते तू परस्पर तिकडेच पाठवून दे. आणि आता जे काही निसर्गाचे जे काही चाललेले आहेत ते तू लगेच थांबव. पंचमहाभूतांना तू आपल्या बरोबर घे आणि त्यांचं सर्वांना तू शांत कर.